तुम्ही कधी विचार केलाय का की आजची मुलं ही बालपण नाही तर भविष्य जगतायत? ज्या गोष्टी आपल्याला समजायला 12-13 वर्ष लागत होती, तीच मुलं ही 5-6 वर्षातच शिकत आहेत. त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर, कम्युनिकेशनचा कॉन्फिडन्स या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठेतरी आत फास्ट फॉरवर्डचं बटन लावलंय असं वाटतं. आपल्याकडे लहानपणी ना इतके स्मार्टफोन्स होते, ना एवढी छान खेळणी होती, ना आजूबाजूचं वातावरण इतकं फास्ट होतं. आजकालची मुलं ही इंटरनेट पाहून मोठी होत आहेत. कार्टून फक्त मनोरंजनच नाही तर इंग्लिश आणि सायन्स सुद्धा शिकवत आहे. युट्यूब शॉर्ट्स, इंस्टाग्राम रील्स यावरती भरपूर नॉलेज आणि क्युरियोसिटी आहे. आणि AI ने तर आपल्या सगळ्यांचं जगणं आणखीनच सोपं केलंय. खरं तर मुलं नाही, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदललंय. टेक्नॉलॉजी त्यांच्यातलं स्पीड वाढवते, मात्र कुठेतरी त्यांची निरागसता यामध्ये कमी होती. लहानपणी इंग्लिश बोलणं खूप मोठी गोष्ट असायची, पण या मुलांसाठी हे सगळं शिकणं अगदी एफर्टलेस आहे आणि या सगळ्यांमुळेच त्यांचा कॉन्फिडन्सही वाढतोय. पण हा बदल खरंच चांगला आहे का, की आपण आणखीन काही गमावतोय? रोबोटिक्स, कोडिंग, ऑलिम्पियाड्स एक्झाम यामध्ये आपली मुलं फ्युचर रेडी बनतायत, मात्र त्यांच्यातली निरागसता ही पूर्णपणे हरवली. प्रत्येक जनरेशन आपल्या गरजानुसार प्रगती करत असतं. आपण आपल्या लहानपणी पेशन्स शिकलो, ते मल्टीटास्किंग शिकतात. आपण स्ट्रीट स्मार्टनेस शिकलो, ते टेक स्मार्टनेस शिकतात. खरं तर हाच निसर्गाचा बॅलन्स आहे. पण विचार करा, टेक्नॉलॉजी जर इतक्या सहज उपलब्ध नसतील तर ही सगळी मुलं इतकी हुशार आणि शार्प असती का? कदाचित नाही. पण या सगळ्या मागे एक प्रेशर पण लपलंय. बालपणाची जागा ही कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझनने घेतली. त्यांच्यातली क्युरियोसिटी ही हळूहळू कमी होतीये आणि यातूनच त्यांचा निरागसपणाही कमी होतोय. ते प्रश्न न विचारता त्याची उत्तरं शोधतायत. प्रत्येक जनरेशन ही आपल्या परीने सुंदरच असते. आपण जरी स्लो असलो तरी पीसफुल आहोत आणि ते फास्ट असले तरी रेस्टलेस आहेत, फक्त दाखवत नाहीत इतकंच. प्रश्न हा नाही की कोण कुणाच्या पुढे आहे, प्रश्न हा आहे की आपण एकमेकांपासून काय शिकतो. आपण त्यांच्याकडून स्मार्टनेस शिकावी, त्यांनी आपल्याकडून पेशन्स शिकावा. आपण त्यांच्याकडून कॉन्फिडन्स शिकावा आणि त्यांनी आपल्याकडून कंटेंटमेंट शिकावा. हाच खरा बॅलन्स आहे आणि प्रगतीचं सुंदर सत्य आहे. लहान मुलांकडून तुम्हीही नकळत काही गोष्टी शिकत असाल, त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.